वाय आर यू सो हॅपी? असं का वाटतं तुला? मी आधीची मेघना नाहीये. हो, मला आनंद झाला कारण ओवीसाठी दादांनी स्टँड घेतला ना, म्हणून मला बरं वाटलं. आता तिच्या प्रेमाला न्याय मिळेल. तिने निशीसाठी जे केलंय त्याची किंमत चुकवली जाईल. हो मॉम, ते सगळं छानच झालंय, नो डाऊट. पण हे सगळं बघायला दाईची असायला हवी होती. शिनूला आनंद झाला. सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या तशा घडत नाही. हेच तर लाईफचं गणित असतं. म्हणून कॉम्प्रोमाइज करावं लागतं. पण देव चांगल्या माणसांसोबतच असं का वागतो मग? असं तुला वाटतंय नीरज, पण तो सगळीकडे लक्ष ठेवून असतो आणि योग्य त्यावेळी योग्य ते प्रत्येकाला देतो. आता माझंच बघ ना, मला निशीसारखी सून मिळाली ना. सो डोंट टेक टेन्शन, सगळं काही ठीक होईल. बाय द वे, आता तुला मुंबईला जायला हवं. आय नो की दायचीच्या जाण्याने निशी खरंच खूप खचून गेलीये, कळतंय मला. पण म्हणून आपण आपल्या आयुष्यात मूव्ह ऑन करायचं नाही असं तर नाही ना. हे बघ नीरज, दायचे वरून बघत असणार तर त्यांना सुद्धा वाईट वाटेल तू इथे थांबलास तर. आणि यांच्या घरात रोज काही ना काहीतरी घडतंय, म्हणून तू असं किती दिवस इथे थांबणार आहेस? आय नो ती माणसं पण आपलीच आहेत, पण आम्ही पण तुझ्यासाठी काहीतरी स्वप्न बघितली आहे ना. आणि नीरज, ते तुझं स्वप्न आहे. जर तुला निशीची काळजी वाटत असेल ना, तर प्लीज डोंट टेक टेन्शन. तिची काळजी घेणारे इथे खूप जण आहेत. किती हौशेने मी तुमचं लग्न करून दिलं होतं. आई, मला माफ कर. मला माफ कर, मी तुझी काळजी नाही घेऊ शकलो. एकदा, फक्त एकदा मला हाक द्यायचीस ना, मी धावत आलो असतो तुझ्यासाठी. आई, असं अचानक कसं सोडून गेलास ग आपल्या रघुनाथात? माझा आदर्श होतीस, माझा आधार होतीस. बाबा गेल्यानंतर माका काय कळत होता? काहीच नाही, मी लहान होता. बाबा गेल्यानंतर त्याची जबाबदारी तू घेतलीस, खंबीरपणे उभी राहिलीस, 3 मुलांका मोठं केलंस. यामुळेच मी आज जो काही खंबीरपणे उभा आहे ना, तो फक्त तुझ्यामुळे. पण आता तूच आम्हाला सोडून गेलीस म्हटल्यानंतर मी तरी खंबीरपणे कसं उभा राहू आहे? माझो रघुनाथ सगळा बघात यो विश्वास होता तुझा, आणि म्हणूनच या रघुनाथ खोताचा दादा खोत झाला. आई, खरंच सांगतो, तू सोडून निघून गेलास ना, या घरातच नाही पण माझ्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली, कधी भरून न निघणारी. सगळं रिकामा झाल्यासारखं वाटतंय ग. कसं जगू तुझ्याशिवाय? दादा, बंधू आईला जाऊन 10 दिवस झाले रे. आई, अशी कशी अचानक सोडून गेलीस आम्हाला? रघुनाथा असा आता आवाज ऐकायला नाही मिळणार मला कोणाचा. आपण पोरके झालो रे, पोरके झालो. दादा,
दादा